सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। शिरूर न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली। खोक्याचा आता 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार। एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी खोक्या चकलांबा पोलिसांच्या ताब्यात होता। 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज शिरूर न्यायालयानं खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। खोक्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। शिरूर न्यायालयानं ही कोठडी सुनावली। एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी खोक्या चकलांबा पोलिसांच्या ताब्यात होता। 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, खोक्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। कोर्टामध्ये कसा युक्तिवाद झाला? निश्चित कल्याणी, आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी सतीश उर्फ खोक्या याने एका व्यक्तीला बॅटीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावरती व्हायरल झालेला होता आणि याची दखल जी आहे ती स्वतः पोलिसांनी घेतलेली होती आणि सुमोटोच्या माध्यमातून जो गुन्हा आहे तो नोंदवण्यात आलेला होता। त्यानंतर जर पाहिलं तर चकलांबा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केलेला आहे। 2 दिवस पोलीस कोठडी झाल्याच्या नंतर आज शिरूरच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये खोक्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी जे आहेत खोक्याचे वकील असतील त्याबरोबर सरकारी पक्षाचे वकील असतील हे दोघेही या ठिकाणी उपस्थित होते आणि या दरम्यान पोलिसांची चौकशी झाल्याच्या नंतर आणि त्याचा तपास पूर्ण झाल्याच्या नंतर जी पुढची न्यायालयीन कोठडी असते ती 14 दिवसांची त्याला मिळालेली आहे आणि हा पुढचा मुक्काम जो आहे तो आता बीडच्या कारागृहामध्ये सतीश भोसले याचा असणार आहे। एकंदरीतच आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सतीश भोसले उर्फ खोक्या याला मिळालेली आहे। याबरोबर जर पाहिलं तर इतर देखील पोलीस ताब्यात घेण्याची देखील शक्यता आहे, कारण की वन विभागाच्या माध्यमातून 2 गुन्हे जे आहेत ते त्याच्यावरती नोंदविण्यात आलेले आहेत आणि यात देखील त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास तरी 2 गुन्ह्यामध्ये त्याची चौकशी पूर्ण झाली आणि ती चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर आता 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विकास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर खोक्याचा मुक्काम आता न्यायालयीन कोठडीत असणार आहे। बॅटनं मारहाण प्रकरणी खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली।